रेकॉर्डिंग आता सुरू झाली. ऑडिओवर क्लिक करा, माईकवर क्लिक करा. माईक इथे ए आम्या, अमोल, ए आम्या. नाही नाही, त्यांना सगळ्यांना आपल्याला अनम्यूट करता येतं. आम्या, इकडे वायफाय आहे का रे? वायफाय आहे का? आहे का? नाही ना? बरं ठीक आहे. नाही, ते ह्याची मीटिंग चालू झाली काउन्सिलरची ऍडमिशन. तुला लिंक फॉरवर्ड करू? तुझं झालंय, तुझं सेट आहे सगळं, तुला काही अडचण नाही. काउन्सिलिंगची आम्ही पण भरलीच आहे फी, पण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही झूम मीटिंग अटेंड करा बस. कुठे ते सगळ्यांनी अनम्यूट करा स्वतःला. अनम्यूट केलं तरच मला पुढे बोलता येईल, नाही तर मग सगळ्यांचं परत परत तुम्ही स्वतःला अनम्यूट करत राहाल आणि बोलत राहाल तर ते चालणार नाही मीटिंग मध्ये. तर आपण आता काय करतोय, महत्वाची गोष्ट की आपण आता असं बोलत होतो की आपल्याला ऑल इंडियाला आता आपलं रिझल्ट लागला की लगेच काउन्सिलिंग सुरू होणार आहे. त्यावेळेला आपले रँक येतील. रँक आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशन करून आपल्याला डिपॉझिट भरायचंय. 2,05,000 हे आपल्याला ज्यांना ज्यांना डीमला जायचंय त्यांच्यासाठी डिपॉझिट आहे आणि 11,000 ओपनच्या लोकांसाठी डिपॉझिट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की डीमला अजिबात कॅटेगरी नसते. डीमला फक्त ओपन असतात सगळेजण. जे जे आपण गव्हर्नमेंट कॉलेजचे जे 15% जागा जाणार आहे त्याच्यासाठी मात्र आपल्याला कॅटेगरी असतात. तिथे कॅटेगरीच्या लोकांना 5,500 भरावे लागतील आणि ओपनच्या लोकांना 11,000. कोण अनम्यूट करत नाहीये त्यांनी कृपया अनम्यूट करावं, स्वतःला म्यूट करावं. सॉरी, म्यूट करावं. आवाज आले नाही पाहिजेत मला. आपल्याला आता डिपॉझिट भरायचंय ते कुठल्या खात्यातून भरायचं असतं? बँक ट्रान्सफर फक्त अलाउड आहे. एनईएफटी अलाउड नाही. शरद केदार केदार हा, आता लक्षात घ्या की तुम्हाला ज्या खात्यातून तुम्ही पैसे पाठवणार आहात त्याच खात्यात सगळी प्रोसेस झाली की 3 महिन्यांनी तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही. आता एकदा आपण रजिस्ट्रेशन केलं, डिपॉझिट भरलं की त्याच्यानंतर काय असतं तर चॉईस फिलिंग. तुमचे सगळ्यांचे चॉईसेस आम्ही तयार करून देणार आहोत. ज्यांना ज्या आम्ही प्रत्येकाशी चर्चा करणार आहोत आणि त्याप्रमाणे चॉईस करणार. आता कोणाला ओपन स्टेटला जायचंय, समजा याचे सगळ्याचे स्टेट असतात. आता आपल्याला याला तर ऑल इंडियाला गव्हर्नमेंटला प्रॉब्लेम नसतो ओपन स्टेटचा. आपण सगळ्या स्टेटला टाकू शकतो. अगदी मिझोराम पासून सगळ्या गोष्टींना कुठे जिथे जिथे जायचं, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे तुम्ही जाऊ शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवा की तुम्ही चॉईसेस द्यायला बंधन नाहीये. तुम्ही 2 चॉईसेस द्यायला पाहिजे का 200 द्यायला पाहिजे का 2,000 द्यायला पाहिजे, त्याचं काही बंधन नाहीये. जेवढ्या सीट्स असतील तेवढे तुम्ही चॉईसेस देऊ शकता. आपल्याला माहिती आहे की आपल्याला आता जवळजवळ 10,000 सीट वाढलेल्या आहेत, पण त्याच्यातल्या महाराष्ट्रात 400च वाढलेल्या आहेत आणि 400 मधल्या सुद्धा
गव्हर्नमेंटला नाही आहेत. आपल्याकडे 2 प्रायव्हेट नवीन मेडिकल कॉलेजेस सुरू होत आहेत. एक बुलढाण्याचं आहे, एक औरंगाबाद जिल्ह्यातलं आहे, म्हणजे संभाजीनगर मधले आहे. आणि दुसरे जे बाकीचे सीट वाढलेत ते डीमचे वाढलेले आहेत. म्हणजे 50-50 सीट डीमचे वाढलेत. फक्त नाशिकचं गव्हर्नमेंटचं जे कॉलेज आहे तिथले मात्र 50 सीट आपल्या वाढलेल्या आहेत. आपण ते तुम्हाला ग्रुपवरती दिलेलंच आहे की कुठल्या कुठल्या सीट महाराष्ट्रातल्या वाढलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपण एक्सेलमध्ये ते सगळं करून दिलेलं आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आता तुम्हाला ऑल इंडियाच्या मध्ये तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं, डिपॉझिट भरलं, त्याच्यानंतर तुम्हाला चॉईसेस तयार करायचे. चॉईसेस तयार करून चॉईसेस द्यायचे. चॉईस देताना नेहमी एक गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात ठेवा की चॉईस तुम्हाला हे नेहमी वरतून खाली क्वालिटी वाईज द्यायचे. कारण आपण आपल्याला काय मिळतं याच्याप्रमाणे जर चॉईस द्यायला गेलो तर आपण आपल्यासारखे वेडे आपणच असतो. कारण जर समजा एखाद्या कॉलेजमध्ये जागा राहिली आणि आपल्याला ती मिळत असेल पण आपल्याला ती मिळणार नाही म्हणून आपण ते खाली कॉलेज टाकलं आणि आपल्याला जे मिळेल असं वाटतंय ते वरती टाकलं तर आपल्याला काही उपयोग नाही. कारण आपल्याला मग ते वरचं कॉलेज घ्यावंच लागतं. कारण कॉम्प्युटर तुम्हाला वरतून खाली येत असतो. तो पाहत असतो की काय यांना द्यायचंय, पहिला चॉईस द्यायचा का दुसरा द्यायचा. त्याच्यामुळे क्वालिटी वाईज चॉईसेस देणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मग आम्ही तुम्हाला प्रत्येक स्टेट मधले सुद्धा क्वालिटी वाईज चॉईसेस देणार आहोत की ज्याच्यामध्ये कुठले कॉलेजेस सर्वात चांगले आहेत, त्याच्यानंतर कुठले, त्याच्यानंतर कुठले. कारण आम्हाला ते सगळं माहिती आहे की इन्फ्रास्ट्रक्चर वाईज काय आहे, काय नाहीये, चांगलं कुठलं आहे. मग तुमचे चॉईसेस आम्ही तयार करून देऊ. त्याच्यात तुम्हाला जर बदल करायचे असतील तर तुम्ही चर्चा करून जरूर बदल करायला पाहिजे. कारण बऱ्याच जणांचं असतं की बाबा माझी मुलगी आहे, मग मला इथेच पाहिजे, डिस्टन्स वाईज मला पाहिजे, याच्या वाईज पाहिजे. मग ते प्रत्येकाचे काही अटी असतात. त्या अटींचा विश्वास आपण चर्चा करून त्याप्रमाणे सांगतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आता याच्यामध्ये आता हे सगळं चालू असताना तुमचे चॅट बॉक्समध्ये प्रश्न यायला लागले पाहिजेत. म्हणजे मला त्याची उत्तरं पण देता येतील. त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय महत्वाची आहे की आपल्याला याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आता आपलं पहिल्यांदा आपण रजिस्ट्रेशन केलं. फॉर्म भरताना ते तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. तुमचे फॉर्म भरत असताना माझा फोन 12-12 तास चालू असेल. तुमचे कुठले शंका असतील तर ताबडतोब त्याची उत्तरं दिली जातील. त्याच्यानंतर तुम्हाला डिपॉझिट भरायचंय. डिपॉझिट भरून झालं की त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चॉईसेस टाकायचे. चॉईसेस टाकले की ते लॉक करायचे असतात. आता ऑल इंडियाला प्रॉब्लेम नसतो कारण ते ऑटो लॉक होतात. पण महाराष्ट्राला मात्र तुम्हाला लॉक करावे लागतात, नाही तर मग तुमचे चॉईसेस बदलू शकतात. त्याच्यामुळे ते महत्वाचं असतं. त्याची एक मुदत ठरलेली असते. त्यावेळेला आपल्याला ते चॉईसेस लॉक करायला त्यांनी काही तास दिलेले असतात. तर ते चॉईसेस लॉक केले की त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट लागतो. मग रिझल्ट लागल्यावरती तुम्हाला लगेच कळतं की आता तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालंय. आता पहिल्या राऊंडला सगळीकडे फ्री एक्झिट आहे. फ्री एक्झिटचा अर्थ काय की तुम्हाला कॉलेज मिळालं पण तुम्हाला नाही जायचंय. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला नाही जायचं तर तुम्ही नका जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. कारण ते कॉलेज मिळालं जरी असलं तरी तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता. पण जर तुम्हाला ते मिळालं आणि तुम्ही ते घेतलं, घेतलं म्हणजे काय, ते त्या कॉलेजमध्ये जायचं, आपले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे, तिथे ऍडमिशन घ्यायची ऑफिशियली, तिथली फीस भरायची. या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करायला साधारणतः 3 ते 4 तास लागतात या त्या कॉलेजमध्ये जाऊन. आणि मग ती ऍडमिशन घ्यायचे ठराविक दिवस असतात. ते दिवसामध्ये जाऊनच ऍडमिशन घ्यायला लागते. तर ते ऍडमिशन एकदा घेतली तुम्ही की त्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर पहिल्या राऊंडला ते कॉलेज तुमच्याकडे राहिलं आणि तुम्ही ते सेकंड राऊंडला पण कंटिन्यू केलं आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं की तुम्ही तिथे सांगितलं की मला हे कॉलेज मिळालंय पण मला वरचे चॉईसेस मला पाहिजे, त्यामुळे मी अपग्रेडेशनला देतोय. मग अपग्रेडेशन दिल्यानंतर तुम्हाला त्याप्रमाणे जर वरचं मिळणार असेल तर तुम्हाला ते मिळेल. पण प्रत्येक राऊंडला तुम्हाला हे लक्षात घ्या की वेगवेगळे चॉईसेस द्यायला परवानगी आहे आणि प्रत्येक राऊंडला तुम्ही चॉईसेस देऊ शकता. आणि फर्स्ट राऊंडला तुम्हाला फ्री एक्झिट आहे पण सेकंड आणि थर्ड राऊंडला फ्री एक्झिट नाहीये. त्यामुळे तुम्हाला त्यावेळेला खूप काळजी घ्यायला लागते. आता आज आपण फक्त फर्स्ट राऊंडचा विचार करतोय. फर्स्ट राऊंडला तुम्हाला पर्याय काय? एक, तुम्हाला कॉलेज मिळालंच नाही. दुसरा पर्याय काय की कॉलेज मिळालं पण तुम्ही घेतलं नाही. तिसरा पर्याय काय, कॉलेज मिळालं, घेतलं आणि अपग्रेडेशनला टाकलं. मग हे पर्याय जे आहेत या पर्यायापैकी एक काहीतरी तुमचं होणार. मग त्याच्यामध्ये आपण अपग्रेडेशनला टाकलं ते मिळालं पुढचं तर चांगलंच आहे. नाही मिळालं तर हे आपण सोडू शकतो.
ते सोडायला पण ठराविक मुदत दिलेली असते. पण जर ते सोडलं नाही आणि सेकंड राऊंडला आपल्याला हे कॉलेज आपल्या बरोबर राहिलं, तर मात्र आपल्याला ते सेकंड राऊंडचं कॉलेज आहे असं समजलं जातं. आणि जर तुम्ही ते कॉलेज आधीच सोडलं असेल तर मग काळजी नसते. त्यामुळे ज्यांना घ्यायचं नाहीये त्यांनी ते आधी सोडायला पाहिजे. त्याच्या मुदती असतात ठरलेल्या. हे महत्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे, कारण प्रत्येक मुदत फार महत्वाची असते. त्यांचे नियम असतात, ते नियम पाळले गेले नाहीत तर तुम्ही त्याच्यात त्या राऊंड मधून बाद होऊन जाता काही वेळेला, आणि तुमचे आवडते कॉलेजेस पण मिळू शकत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर कॉलेजचं प्रत्येक आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही तुम्हाला त्याची माहिती देऊ, तुमच्याशी वैयक्तिक चर्चा करू. आपल्याकडे सर्वात महत्वाची गोष्ट वैयक्तिक मार्गदर्शन आहे. आणि वैयक्तिक मार्गदर्शन मी स्वतः बालरोग तज्ज्ञ आहे, 34 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय आणि 10 वर्षापासून नीट काउन्सिलिंग करतोय. आणि आपल्याकडे 10 वर्ष अतिशय चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. 95% ते 98% लोकांना आपण चांगले कॉलेजेस देऊ शकलो आणि त्यांच्या मार्कांप्रमाणे आणि रँक प्रमाणे त्यांना चांगले कॉलेजेस आपण दिलेले आहेत. आता याच्यामध्ये अगदी 147 मार्काला सुद्धा आपण चांगलं BDSचं कॉलेज सुद्धा देऊ शकलेलो आहे. आणि हे त्या कुठल्या राऊंडला ते घ्यायचं आणि ते घेऊन शांत बसायचं हे पण माझं ऐकलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. नाही तर मग काय होतं, काही वेळेला नाही आत्ता नको, मग आता आम्ही असं करतो, पुढच्या राऊंडला बघतो, असं करतो, मग मग त्याच्यात तुम्हाला ते अवघड होऊन जातं. त्यामुळे तुम्ही आधीचे कट ऑफचा अभ्यास करून आणि हे करून आपण निश्चितपणे त्याचे प्रयत्न करायला पाहिजे. आता वैयक्तिक आपण जेव्हा तुमच्याकडे स्टेट मेरिट रँक येईल, जो निदान म्हणजे अजून महिना लागेल त्याला कदाचित, तर स्टेट मेरिट रँक जेव्हा येईल त्यावेळेला आपण तुम्हाला AI च्या साह्याने आपल्याकडे एक आपण मॉडेल तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये 6 कॉलेजेस कोणते मिळतील हे पण आम्ही तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक राऊंड झाल्यानंतर आपण 48 ते 72 तासात तुम्हाला त्याचं अनालिसिस देणार आहे. त्याचे लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट कुठला आहे काय ते सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा वेटिंग नंबर कसा काढायचा हेही तुम्हाला शिकवणार आहे. आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला वेटिंग नंबर काढल्यानंतर तुम्हाला आयडिया येते की अरे नाही, आपला वेटिंग नंबर आता इकडे या कॉलेजला जायचं असेल तर 400 आहे, पण इकडच्या कॉलेजला जायचं असेल तर 20 आहे, मग आपल्याला हे कॉलेज मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते करायला लागतं आणि हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला प्रॉपर डिसिजन घेणं आणि ते वेळेवरती घेणं हे महत्वाचं असतं. ते जर तुम्ही प्रॉपर वेळेवरती डिसिजन घेत गेलात तर तुम्हाला नक्की चांगलं मिळतं आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचे कॉलेजेस मिळतील याची मला खात्री आहे. आता याच्यामध्ये आपण जे नियम आहेत त्याच्यामध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंगला जेव्हा तुम्ही जाता तर त्यावेळेला पहिलं जे तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला 3 गोष्टींपैकी काहीतरी एक घडणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला जावं लागणार आहे, हे तर महत्वाचं आहेच आहे. सो पहिल्या राऊंडला सीट अलॉट झाली, तुम्ही नाही म्हटले, परत पुढच्या राऊंडला तुम्ही गेले किंवा काही वेळेला फ्रेश रजिस्ट्रेशन, हम्म. पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशनच नाही केलं, मग दुसऱ्या राऊंडला पण परत रजिस्टर करू शकता. आणि ज्यांनी एकदा रजिस्टर केलंय त्यांनी परत परत रजिस्टर करायची गरज नसते. त्यांनी एकदा रजिस्टर केलं, पैसे भरले, परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये, पण डायरेक्ट चॉईस फिलिंग करायला लागतं. मग रिपोर्ट जे आता याच्यामध्ये आपल्याला एम्सचे सगळे कॉलेजेस असतात, त्याच्यानंतर याच्या आपल्या डीमचे सगळे कॉलेजेस असतात, गव्हर्नमेंटचे 15% जागा असतात. आणि मग आपण अपग्रेडेशन देतो की नाही ते मी मगाशी सगळं समजून सांगितलं तुम्हाला. फ्रेश चॉईसेस फिलिंग असतात प्रत्येक राऊंडला. आणि मग सेकंड राऊंड सुरू होतो त्यावेळेला आपण सेकंड राऊंडच्या गोष्टी आज बोलायला नको. त्याचं कारण असं आहे की सेकंड राऊंडचे नियम परत खूप वेगळे असतात आणि आज आपण त्याचा विचार करून काही फायदा नाहीये. त्यामुळे AFMC, जिपमर, ज्यांना त्या कॉलेजेसना जायचं असेल त्यांनी त्याप्रमाणे करायला पाहिजे, कारण FMCचे नियम खूप वेगळे आहेत. AFMCला कसं आहे की ते पहिल्यांदा नीटच्या थ्रू लिस्ट तयार करून घेतात आणि मग ज्यांना ज्यांना AFMCला जायचंय त्यांनी त्याच्यात लिहायचं. मग त्याप्रमाणे त्यांच्या जेवढ्या सीट्स आहेत त्याच्यात 10 पट त्यांची लिस्ट असते आणि मग ती लिस्ट त्यांच्या कॉलेजमध्ये लावली जाते. मग त्याच्यानंतर ते कॉलेज थ्रू हे करतात. सगळे एम्स चांगले आहेत, पण त्यातले काही आता नवीन सुरू झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये हे करायला लागेल. आता ऑल इंडियाला जर विचार केला तर आपल्याला रिझर्वेशन कुठले कुठले आहेत, तर ऑल इंडियाला रिझर्वेशन आपल्याला ओपन आहे, EWS आहे, त्याच्यानंतर OBC आहे,
SC आहे आणि ST आहे, एवढे 5च रिझर्वेशन आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आणि हँडिकॅपचं असतं PWD. तर आता एक लक्षात घ्या की तुम्हाला इथं ACBC नाही, त्याच्यानंतर तुम्हाला इथे NT नाही, हे सगळे नसतात इथे. आणि EWS सुद्धा सेंट्रलचं वेगळं आहे आणि महाराष्ट्राचं वेगळं आहे. त्याच्यामुळे ते दोन वेगवेगळे असतात. तुमच्या सगळ्यांना जे फिटनेस सर्टिफिकेट आहेत ते नगरमध्ये राहणाऱ्यांना मी माझ्याकडूनच देईन. पण अदरवाईज बाकीच्यांनी सगळ्यांनी MBBS डॉक्टरकडून फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचं आहे. जेव्हा रिझल्ट लागेल आणि काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल त्याच्यानंतर तुम्ही ते फिटनेस सर्टिफिकेट घेतलेलं चांगलं राहील. आणि बाकीचे सर्टिफिकेटची यादी तर मी तुम्हाला दिलेली आहे. ज्यांना काही त्या सर्टिफिकेट्स गोळा करण्यात अडचण येत असेल त्यांनी मला संपर्क साधावा. ज्यांच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम आहेत त्यांना पण आपण सांगू शकतो. एक मिनिट, आता आपल्याला प्रश्न यायला लागलेले आहेत तर आपण सर, NMC आणि स्टेट CET काउन्सिलिंग डेट्स आर डिफरंट. हो, वेगवेगळ्या असतात. NMCची पहिल्यांदा दरवेळेला NMCची डेट येते आणि मग नंतर स्टेटची डेट येते. त्याच्यामुळे पहिल्यांदा सेंट्रल आपल्याला ऑल इंडिया काउन्सिलिंग होईल आणि मग महाराष्ट्राचं CET म्हणजे महाराष्ट्राचं काउन्सिलिंग होईल. कॅन यू गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट डीम कॉलेजेस लाईक द प्रोसेस, फी स्ट्रक्चर अँड कास्ट बेनिफिट? कास्ट बेनिफिट अजिबात नाही, सगळ्यांना सारखं. डीम मध्ये कोणालाही कास्ट बेनिफिट नसतो. प्रोसेस काय आहे तर 2,05,000 डिपॉझिट भरायचं, चॉईस फिलिंग करायचं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकायचे आणि मग डीमचे टाकायचे. डीमचे पण आपण क्वालिटी वाईज टाकायचे किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फीज वाईज टाका. तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं. आता 54च्या वरती डीम कॉलेजेस आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये फीज वाईज पण टाकू शकता, दुसऱ्या स्टेटला जाऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. तर ते फी स्ट्रक्चर सगळं आपण टाकलेलं आहे. पण ज्यांना मिळालं नसेल किंवा कळलं नसेल त्यांनी मला परत एकदा मला विचारा, मी तुम्हाला जरूर ते फी स्ट्रक्चरच्या बाबतीतली माहिती सांगेन. पण साधारणतः डीम कॉलेजेसना जी फी आहे ती आपलं म्हणजे 18 लाख ते 25 लाखाच्या दरम्यान साधारण असते. म्हणजे सिम्बॉयसिस सारख्या कॉलेजला फक्त 10 लाख आहे, जे मुलींसाठीचं कॉलेज आहे. पण बाकीच्या कॉलेजेसना खूप जास्त फी असते. इन विच राऊंड वी कॅन गेट बेस्ट कॉलेज? डीम साठी फर्स्ट राऊंड, बाकीच्यासाठी मात्र जसं जसं राऊंड होतील तसे पुढे कट ऑफ कदाचित कमी होतात. पण म्हणून असं काही नाहीये की आपण प्रत्येक राऊंडला आपण प्रयत्न करायलाच पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आणि आपण कसे प्रयत्न करतो तर क्वालिटी वाईज प्रयत्न करतो, ते जास्त महत्वाचं आहे. काइंडली म्यूट म्यूट अदर दॅन सर. आयुष काउन्सिलिंगचं नंतर सांगणार आहात? हो, आयुष काउन्सिलिंगला वेळ आहे. आयुष काउन्सिलिंगला अजून 1 ते 1.5 महिना नक्की लागेल. त्यामुळे आयुष काउन्सिलिंग आपण नंतर सांगू. आयुषमध्ये सुद्धा प्रकार काय असतात की त्याच्यामध्ये आता ऑल इंडियाची त्यांची पण एक वेगळी साईट आहे, AI CCC नावाची. त्या AI CCC मध्ये 15% गव्हर्नमेंटच्या जागा BMSच्या आणि BHMSच्या आणि 100% डीमच्या जागा असतात. जसं इथे असतं तसंच तिकडे AA CCC वर असतं. आणि महाराष्ट्राच्या CET मध्ये काय होतं की 85% जागा ज्या असतात तर त्याच्यामध्ये परत त्यांचे ऑल इंडियाला म्हणजे प्रायव्हेटला 15% परत ते काढतात. आणि प्रायव्हेटच्या 15% जरी CETच्या साईटवरती असलं तरी त्यांचं वेगळं रजिस्ट्रेशन असतं, त्याची वेगळी डिपॉझिट असतं. म्हणजे त्याच्यामध्ये आता ऑल इंडियाला समजा आयुषला 50,000 डिपॉझिट असतं वगैरे, ते आपण त्यावेळेला परत एकदा चर्चा. कॅन वी अप्लाय टू सेम कॉलेज AIQ अँड स्टेट? येस, तुम्ही दोन्हीकडे आहेत ना. नाही बोस. नाही, आणले आणले. श्रेयस श्रेयस बोस, आवाज बंद करा. आवाज बंद करा बोस. बोस, आवाज बंद करा, म्यूट करा. बोस, आवाज बंद करा. दोषी. हा, तर आपण वी कॅन गिव्ह सेम कॉलेज इन बोथ काउन्सिलिंग, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो कॅन वी अप्लाय सेम कॉलेज इन AIQ अँड स्टेट 85% कोटा? येस. व्हेन रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑफ काउन्सिलिंग स्टार्ट आफ्टर नीट रिझल्ट? विदिन 1 वीक. तुम्ही आता रिझल्ट तुमचा 2 ते 3 दिवसात लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला साधारणतः 1 आठवडा लागेल की ज्याच्यामध्ये तुमचं चालू होईल. त्याच्यानंतर वेन रजिस्ट्रेशन प्रोसेस काउन्सिलिंग स्टार्ट 1 वीक आफ्टर द रिझल्ट.
Sir, which open state take 2 lakh rupees deposit and which are the state permit to other in their counseling without deposit? Without deposit, there is no state. Rajasthan is highest, taking 5 lakhs deposit, but UP, Bihar, they take 2 lakhs deposit. I think Orissa is 1 lakh deposit. So there are different deposit in different state. So you have to first, according to the last year's cutoff, you have to decide which state you are going to have, and then I think it is better to actually only apply for 2 colleges maximum. You could not apply for all other colleges. If you are applying all other colleges, everywhere you have to give deposit. So that is not possible, or you can lose your deposit also. So your deposit may be lost. So be careful about that and discuss with me. अदर स्टेट ओबीसीची फी कमी होती का? नाही होत. प्रायव्हेटसाठी कमी होत नाही. तुम्ही बाकीच्या स्टेटला जेव्हा जाता त्यावेळेला तुम्हाला ते ओपन म्हणून मानलं जातं. तुम्हाला तिथं कुठलीही कॅटेगरी नसते. जसं डीमला तुम्हाला कॅटेगरी नसते, तसंच आपण जेव्हा ओपन स्टेटला जातो त्यावेळेला त्यांची जी 12 ते 18 लाखाच्या दरम्यान फी असते ती फी लागते. त्यामुळे ती फी तुम्हाला भरावी लागेल. इफ यू जॉईन डीम कॉलेज फ्रॉम फर्स्ट राऊंड, then the deposit will be refunded. Yes, डिपॉझिट तुम्हाला 2 लाख रुपये तुमचे परत मिळणार. तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं काही प्रॉब्लेम नाही. इव्हन दुसऱ्या राऊंडला मिळालं तरी सुद्धा ते परत मिळतं. पण तुम्ही गडबड करून जर ते सोडलं आणि परत जॉईन व्हायचा प्रयत्न केला तर तसं चालत नाही. ते आपण सेकंड राऊंडचे नियम आणि थर्ड राऊंडचे नियम आता का नाही बघत आहे की तुम्ही खूप कन्फ्यूज व्हाल, म्हणून आपण फक्त फर्स्ट राऊंडचे नियम सांगतोय. तर फर्स्ट राऊंडच्या नियमाप्रमाणे तुम्हाला फ्री एक्झिट असतं, किंवा तुम्हाला कॉलेज घेऊन अपडेट करता येतं, किंवा तुम्हाला कॉलेज मिळालंच नाहीये त्या कंडिशनमध्ये तुम्हाला परत अप्लाय करता येतं सेकंड राऊंडला. किती मार्क पर्यंतच्या स्टुडंटना एमबीबीएस काउन्सिलिंग करावी फॉर प्रायव्हेट कॉलेज? प्रायव्हेट कॉलेज मागच्या वर्षी साधारणतः 472च्या दरम्यान बंद झालं होतं. पण आता ते कॅटेगरी वाईज वेगवेगळं असतं. पण साधारणतः ओपन आणि ओबीसी आणि एसीबीसी हे तिन्ही कॅटेगरी जवळजवळ 2 ते 3 मार्काच्या अंतरावरती बंद होतात. म्हणजे 472, 470, 471 असेच असतात. ईडब्ल्यूएस मागच्या वर्षी कमी झालं होतं, त्यामुळे ज्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट शक्य आहे त्यांनी ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून जायला पाहिजे. आणि आपल्याला कॅटेगरी चेंज करता येते. नीट काउन्सिलिंगला तुमचं नीटच्या वेळेला तुम्ही जी कॅटेगरी टाकली ती कॅटेगरी तुम्हाला जर आता बदलायची असेल तर ती तुम्ही बदलू शकता. फक्त तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे, प्रॉपर सर्टिफिकेट पाहिजे आणि त्याची गरज असते. तर किती मार्कापर्यंत म्हणजे ते सांगितलं मी प्रायव्हेट कॉलेजेसचं. पण यावर्षी ते तुम्ही आता मार्कांवरती जाऊ नका. यावर्षी रँक काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला रँक आली की मी तुम्हाला सांगेन की प्रायव्हेट कॉलेज कितीला बंद होतील. एमसीसी आणि स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट टुगेदर नाही. आधी एमसीसीचं स्टार्ट होतं आणि मग स्टेटचं स्टार्ट होतं. आणि त्यांच्या एमसीसीच्या साईटवरती टाइम टेबल पण असतं की स्टेटवाल्यांनी कधी काम करायचं आणि आम्ही कधी करणार आहोत. तर ते सगळं टाइम टेबल पूर्ण येत असतं. आपण ते टाइम टेबल नक्की शेअर करू. डीम कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर पूर्ण कोर्सला मिनिमम किती फी जाणार महाराष्ट्रामध्ये? साधारणतः तुम्ही धरून चाला की 22 ते 25 लाख रुपये दर वर्षाला जर असेल, 25 लाख समजा आपण धरलं, तर 25 लाख गुणिले 4 म्हणजे 1 कोटी झाले, आणि 12.5 म्हणजे साधारण 1 कोटी 10 लाख किंवा 1 कोटी 20 लाख असेच्या दरम्यान तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 4.5 वर्षाची फी लागेल. पूर्वी काही कॉलेजेस 5 वर्षाची फी घ्यायचे, पण सुप्रीम कोर्टाने आता स्ट्रिक्ट नियम केलाय आणि 4.5 वर्षाचीच फी घ्यायला लागते त्यांना. त्याच्यामुळे तो प्रश्न नाहीये. सर, बीडीएसचं कट ऑफ काय जाईल यावर्षी? बीडीएसचा कट ऑफ गव्हर्नमेंटला वेगळा असतो आणि याला वेगळा असतो. डीमला आपण मागचे 3 वर्ष 147, 149 अशा मार्कांना प्रवरासारखं कॉलेज दिलेलं आहे की जे अतिशय चांगलं कॉलेज आहे. म्हणजे त्यामुळे तुम्ही असं विचार करू नका की बीडीएसचा कट ऑफ खूप हाय असतो. आणि चांगले कॉलेजेस जर केलं तुम्ही, बीडीएस नंतर खूप स्कोप आहे. बीडीएस नंतर तुम्हाला बऱ्याच ब्रँचेस ओपन होतात की ज्याच्यामध्ये आता फेशिओ मॅक्झिलरी सर्जरी आहे, किंवा एंडोक्राईन आहे, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अजून ब्रँचेस असतात ज्या म्हणजे सर्जिकल ब्रँचेस जास्त करून असतात. पण त्याच्यामध्ये आता म्हणजे ऑर्थो आहे,
दाताची कवळी बनवणं असेल, आणि स्कोप आहे आता खूप त्यांना, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. आता आपल्याला 10 मिनिटं राहिलेले आहेत. 10 मिनिटात जेवढे प्रश्न होतील तेवढे आपण घेऊ आणि मग बाकीचे आपण व्हॉट्सअपला घेऊ. तर फर्स्ट राऊंडचे नियम परत सांगा. फर्स्ट राऊंडला नियम असा आहे की तुम्ही फर्स्ट राऊंडला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं, म्हणजे तुमची प्रायमरी माहिती लिहायची. मग तुम्ही डिपॉझिट भरायचं आणि फीस भरायची. डिपॉझिट किती आहे? 2,05,000 डीमसाठी, 11,000 गव्हर्नमेंटसाठी आणि 5,500 कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटला. मग त्याच्यामध्ये त्या 5,500 मधले 5,000 परत मिळणार, 11,000 मधले 10,000 परत मिळणार आणि 2,05,000 मधले 2,00,000 परत मिळणार जर तुम्ही प्रॉपर वेळेने गेलात तर. त्याच्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग असतं. तुम्हाला अनलिमिटेड चॉईस भरायला परवानगी आहे. तुमचे सगळे चॉईस आपण तयार करून देणार आहे. प्रत्येकाला वेगवेगळे चॉईसेस असू शकतील आणि ते चॉईसेस तुम्हाला दिले जातील. चॉईसेस तुम्हाला क्वालिटी वाईज असतील, त्याप्रमाणे तुम्ही टाकले तर त्याचा तुम्हाला फायदा आहे, कारण कॉम्प्युटर नेहमी वरतून खाली जात असतो, हे लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यानंतर रिझल्ट लागतो. रिझल्ट लागल्यावरती तुम्हाला 3 ऑप्शन आहेत की तुम्ही आयदर तुम्हाला कॉलेज मिळालं नाहीये किंवा कॉलेज मिळालं पण तुम्ही अपग्रेड करायला दिलंय आणि कॉलेज त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कॉलेज मिळालं आणि आपण सोडलं. तर हे सगळ्या गोष्टींना वेगवेगळे ऑप्शन्स असतात. तर बीपीटीसाठी म्हणजे फिजिओथेरपीसाठी काय प्रोसेस होते, म्हणजे नेम, कॅटेगरी, कट ऑफ, महाराष्ट्र योजना. याच्यामध्ये मुलींसाठी तर आता पूर्णपणे फ्री आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पूर्णपणे फी म्हणजे काय की त्यांची ट्युशन फी भरावी लागते, पण बाकीची फी भरायची गरज नाही. MBBS एक्सपेक्टेड कट ऑफ धिस इयर, हे पूर्णपणे हा कट ऑफ आपल्याला रँकवर अवलंबून असतो, पण साधारणतः मागच्या वर्षीच्या कट ऑफ पेक्षा 10 ते 15 मार्काचा फरक पडेल असा आपला अंदाज आहे. प्रेफरन्स लिस्ट कशी चॉईस करायची ते आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. स्टेट मेरिट लिस्ट मध्ये रँक येते का? हो, ती वेगळी असते, त्याला SML म्हणतात. म्हणजे आता ऑल इंडिया रँक पहिल्यांदा येणार आहे तुमची. मग त्याच्यानंतर 1 महिन्यात जेव्हा तुम्ही स्टेट मेरिटला, वेगळं असतं. स्टेट मेरिटला तुम्हाला पहिल्यांदा तुमचे सगळे डॉक्युमेंट्स भरावे लागतात. ऑल इंडियाला डॉक्युमेंट्स अजिबात काहीच भरावे लागत नाहीत. सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ऍडमिशन मिळाल्यानंतर त्या कॉलेजला जाऊन दाखवावे लागतात आणि ते त्यावेळेला स्क्रुटिनी होते. पण महाराष्ट्राला तसं नसतं. महाराष्ट्राला आधी स्क्रुटिनी होते. तुम्हाला सगळे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. त्यांचे काही ठराविक MB मध्ये ते कन्वर्ट करायला लागतात. ते सगळं आपण महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगच्या नियमाच्या वेळेला बघूया. कॅन यू गिव्ह द लिस्ट ऑफ गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट कॉलेजेस फॉर द रँक बिटवीन 50,000 to 80,000? आपण सगळ्याच गोष्टींच्यासाठी देऊ. तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला जेव्हा पाहिजे असेल त्यावेळेला इंडिव्हिज्युअल मला प्रश्न विचारा. आज आपण मीटिंग घेतोय ती सगळ्यांसाठी म्हणून घेतोय. BHMS करून पुढे मेडिसिन प्रॅक्टिस करू शकतो का? करू शकतो. आता BHMS वाल्यांना 1 वर्षाचा युनिव्हर्सिटी कोर्स केला की त्यांना ॲलोपॅथी लिहायला परवानगी महाराष्ट्रात आहे. त्यामुळे त्यांना काही जनरल प्रॅक्टिस करायला काही प्रॉब्लेम नाहीये. मायग्रेशन सर्टिफिकेट केव्हा लागतं आणि कसे काढायचे? मायग्रेशन सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीकडून मिळतं. काही वेळेला आता हल्ली ते कॉलेजमध्ये ते रिझल्ट बरोबरच देतात. पण मायग्रेशन सर्टिफिकेट कोणाला लागेल की ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर ऍडमिशन घ्यायची आहे, त्यांच्यासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. म्हणजे आउट ऑफ युनिव्हर्सिटी तुम्ही जाताय म्हणून. बी फार्मसी बी फार्मसी घेतली पाहिजे का BPT? हे तुमच्या पर्सनल वरती असतं आणि त्याच्यामध्ये आपण त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आपण डिस्कस करू शकतो. पण बी फार्मसीचं काउन्सिलिंग आपण करत नाही, त्यामुळे आपण ते इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्हाला फोनवरती नक्की सांगू. डोमिसाईल सर्टिफिकेट रिक्वायर्ड फॉर ऑल इंडिया काउन्सिलिंग? येस, डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं, त्यामुळे ते असलं पाहिजे. BAMS फ्रॉम प्रायव्हेट कॉलेज चांगलं की MBBS अब्रॉड? BAMS आता हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, पण अब्रॉडच्या MBBSचा मी फारसा फॉर नाहीये. त्याचं कारण FMGच्या परीक्षेचा रिझल्ट खूप कमी असतो आणि 15-20% रिझल्ट असतो. 3-4 वर्ष लागतात एस्टॅब्लिश व्हायला. BAMSला तुम्ही लवकर एस्टॅब्लिश होऊ शकता, परंतु शेवटी हा तुमचा निर्णय असतो की तुम्हाला अब्रॉड जायचं की नाही, कारण तिथे बऱ्याच गोष्टींना कॉम्प्रोमाइज करायला लागतं. स्टेट लिस्टसाठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं का? हो, करावं लागतं. आता आपण फक्त ऑल इंडियाचं बोलतोय. ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करायचंय आणि मग स्टेटला परत वेगळं रजिस्ट्रेशन असणार आहे आणि ते साधारण ऑल इंडियाचं झालं की 15-20 दिवसांनी सुरू होईल. इफ वी हॅव टू डू ओनली स्टेट काउन्सिलिंग देन इज इट कंपल्सरी टू रजिस्ट्रेशन फॉर? नो. इफ यू वॉन्ट टू डू ओनली स्टेट काउन्सिलिंग यू कॅन गो फॉर स्टेट काउन्सिलिंग. It is not necessary that you do the registration for the central counseling. So that is not necessary.
Okay. I think we have almost finished all questions. So आपण आता बाकीचे जे प्रश्न आहेत ते पर्सनल लेवलला करू. तुमचे जे मित्र असतील त्यांना कोणाला ग्रुपमध्ये यायचं असेल तर त्यांना पण तुम्ही आपले नंबर द्या आणि त्यांना चर्चा करायला सांगा. आपण याच्यामध्ये पर्सनल लेवलला जेवढं अटेन्शन देता येईल तेवढं देत असतो. दुपारी 1 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळात तुम्ही फोन करू शकता. मेसेजेस तुमचे कायम असतात चालू, 12 तास चालूच असतात. आणि त्याचबरोबरीने आपल्याला प्रत्येक वेळेला आपण वेगवेगळी झूम मीटिंग येणार. जसे आता आपण राऊंड 1 ऑल इंडिया लेवल याच्यासाठी झूम मीटिंग घेतली, तशी प्रत्येक राऊंडच्या वेळेला आपण आणि प्रत्येक ठिकाणच्या वेळेला आपण मीटिंग घेणारच आहे. इफ वी गेट कॉलेज इन डीम कॉलेज इन द फर्स्ट राऊंड, देन कॅन वी कंटिन्यू विथ आवर स्टेट काउन्सिलिंग? येस, यू कॅन कंटिन्यू. आणि तुम्हाला तिथं मिळालं तर तुम्हाला इथलं सोडता पण येतं, त्यामुळे त्याची काही काळजी करू नका. कॅन यू शेअर युअर फोन नंबर? येस. 9822294550. So I will share that number, 9822294550. So this is my number. Okay. आणि अजून काय अजून काही प्रश्न असले तर, नाहीतर आता आपल्याला कदाचित 2 मिनिटं राहिलेले आहेत. 2 मिनिटात तेवढे प्रश्न आपण उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. आता पर्सनल लेवलला पण तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्हाला त्याचे पण उत्तरं मिळतील, त्याची काळजी करू नका. आणि आपण जेवढे कट ऑफ टाकलेले आहेत ते पर्सनल, तुमचे रँक आले ना, रिझल्ट लागला आणि रँक आले की आपलं डिस्कशन जास्त फ्रुटफुल होईल, की ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगता येतात. आणि स्टेट मेरिट रँक आल्यानंतर तर आपण तुम्हाला कॉलेजेसची नावं देणार आहे. तुम्ही जाऊन ते कॉलेजेस बघून पण येऊ शकता. तेवढा वेळ असतो तुमच्याकडे. तुम्हाला तुमचं ठरवता येईल की अरे हे चांगलं आहे का ते चांगलं आहे, मग मी हे आधी देऊ का ते आधी देऊ, हे सगळ्या गोष्टी ठरवता येतील. त्याची काही काळजी करू नका. आणि जे काही तुमच्या मनातल्या शंका असतील त्या तुम्ही जरूर विचारत जा. असं कुठलीही शंका ही फालतू आहे का असं काही मनात आणू नका. तुम्ही सगळ्या शंका विचारू शकता. कारण मला माहिती आहे की या प्रोसेसमध्ये किती टेन्शन असतं. मी याच्यातून गेलेलो आहे माझ्या दोन्ही मुलांच्या वेळेला, आणि मला कल्पना आहे सगळ्या पालकांची किती त्याच्यामध्ये हे असतं. त्यामुळे आपण नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल चांगल्या लेवलला काहीतरी तुमच्या मुलांसाठी प्रयत्न करूया सगळेजण मिळून. तर धन्यवाद. मला वाटतं आपण आता मीटिंग बंद करू. चलो, थँक्यू व्हेरी मच. जाऊन टाक. क्वेश्चन आता मला मीटिंग बंद करू. मीटिंग